एकदा का उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लहान वयोगटातल्या मुलांपासून मोठ्या वयोगटातले मुलं सर्वजण उन्हातानामध्ये खेळत असतात. इकडे तिकडे धडपडत असतात आणि याचमुळे मुलांच्या पायांची ढोपरं आणि हातांची कोपरे काळेकुट्ट होतात. लहान वयामध्ये मुलांची ढोपरे आणि कोपरे काळे पडणं ही एक कॉमन समस्या आहे. परंतु त्याच पेशी तशाच राहिल्या तर त्यावरती हळूहळू खूप काळवटपणा दिसायला लागतो. अंघोळीच्या वेळी आपण कितीही त्यांचे पाय हात घासून काढली तरीसुद्धा त्यावरील तो काळेपणा सहजासहजी जात नाही. सतत खेळणं, धुळीचा आणि मातीचा संपर्क येणं आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे ही समस्या वाढू शकते. त्यामुळे मुलांचा त्वचेचा रंग असमान दिसतो आणि पालकांना चिंता वाटते. बऱ्याच वेळेस पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाचा आणि मुलीचा जो रंग आहे तर तो गोरा आहे, परंतु मातीमध्ये खेळण्यामुळे त्यांचे जरी कोपरे आणि ढोपरे काळे पडलेले असली तरीसुद्धा कालांतराने ती मोठी झाल्याच्या नंतर त्यांच्या मूळ स्थितीवरती, मूळ रंगावरती येतील. हे जरी तुमचं खरं असलं तरीसुद्धा मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, एकदा जर त्या मृत पेशी तशाच राहिल्या, त्यांची मृत त्वचा तशीच राहिली आणि त्यावरती जर सतत धूळ चढत राहिली तर त्या पेशी कधीच जिवंत होत नाहीत, अजून त्या मृत पावतात आणि त्यामुळे त्यांचे ढोपरे आणि कोपरे नेहमी काळेकुट्ट राहू शकतात. आणि ह्या समस्याकडे दुर्लक्ष न करता आपण वेळीच लक्ष दिल्यास घरगुती नैसर्गिक पद्धतीच्या साहाय्याने आपण मुलांची त्वचा पूर्वीसारखी स्वच्छ करू शकतो. पण घाबरायचं कारण नाही. मुलांची त्वचा पुन्हा मऊ आणि उजळ बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने हा काळेपणा अगदी सहज निघून जाऊ शकतो. मुलांची त्वचा ही नाजूक असते आणि त्यावर कोणतीही इजा न पोहोचवता ढोपऱ्यांचा तसेच कोपऱ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती नॅचरल स्क्रब कसा तयार करायचा हे पाहूया. कमी वेळात आणि शून्य खर्चामध्ये नैसर्गिक पद्धतीने मुलांची ढोपरं आणि कोपरं स्वच्छ करण्याचा हा जादुई उपाय कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल हेल्पलाईन ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, हा पॅक तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 4 साहित्यांची गरज आहे. त्यामध्ये 1 नंबर आहे तांदळाचं पीठ, 2 नंबर आहे बेसन पीठ, 3 नंबर आहे कॉफी पावडर आणि 4 नंबर आहे दही. फक्त 4 साहित्यांचा वापर करून आपण मुलांची त्वचेचा रंग उजळवू शकतो आणि जी ढोपरे आणि कोपरे काळी पडलेले आहेत ते सुद्धा सुंदर होण्यासाठी मदत होऊ शकते. पण आता हे नेमकं करायचं कसं? एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ, बेसन पीठ, कॉफी पावडर आणि दही हे 4ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. त्याचा पातळसा असा पेस्ट तयार करायची आहे आणि हीच पेस्ट मुलांच्या काळ्याकुट्ट ढोपरांवरती आणि कोपरांवरती लावायची आहे. 10 ते 15 मिनटं ही पेस्ट अशीच ठेवायची आहे व त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे किंवा तुम्ही एखाद्या ओल्या कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता. पण मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही पेस्ट लावता आणि धुता त्यानंतर मुलांच्या त्वचेवरती मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. मैत्रिणींनो, हा नियम किंवा हा उपाय आपल्याला आठवड्यामधून किमान 3 वेळा नक्कीच करायचा आहे. जर तुम्ही महिनाभर हा उपाय करून बघितला तर नक्कीच तुमच्या मुलांची जी ढोपरे काळी पडलेली होती तर ते सुंदर दिसायला मदत होतील. एवढंच नाही, जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा रंग थोडा सावळा असेल आणि नियमित जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या मुलीचा आणि मुलाचा चेहऱ्याचा जो पोत आहे तर सुधारण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि हे नॅचरल असल्यामुळे या मुलांवरची नाजूक त्वचांवरती काही हानिकारक परिणाम होणार नाहीत. आता जे आपण हे 4 पदार्थ वापरलेले आहेत यांचीसुद्धा काही ना काहीतरी फायदे आपल्या त्वचेसाठी असतात आणि ते जाणून घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, तांदळाचं पीठ आपण ह्या पॅकमध्ये का वापरलेलं आहे? कारण की तांदळाचं पीठ हे एक उत्तम नैसर्गिक आहे आणि ते एक्सफोलिएट करण्याचं काम करत असतं. म्हणजेच काय, त्वचेवरील साचलेली जी मृत पेशी आहेत ते काढण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि काळवटपणा जी त्वचा पडलेली असते तर ती उजळण्यासाठी मदत होते. तसेच हे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ शोषून घेते. यामुळे ढोपरे स्वच्छ दिसायला मदत होते. आता 2 नंबर आपण बेसन पीठ वापरलेलं आहे. तर हे बेसन पीठ काय करतं? बेसन त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करते आणि त्वचेचा जो रंग आहे तर ते परत मिळवण्यासाठी बेसन पीठ नक्कीच मदत करतं. बेसन पिठामुळे त्वचेमध्ये जे ओलावा आहे तर तो तसाच टिकून राहतो. यामुळे बेसन पीठ
पॅकमध्ये नक्कीच वापरायला हवं. कॉफी पावडर. कॉफी पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट असतं, म्हणजेच हे काय करतं, त्वचेवरील टवटवीत ठेवण्यासाठी मदत करतं. कॉफी पावडर रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे कोपरे आणि ढोपरांचा काळेपणा हळूहळू कमी होतो. कॉफी पावडर त्वचेला एकसारखा रंग देण्यास मदत करते आणि काही डाग कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यामुळे कॉफी पावडरसुद्धा तुम्हीसुद्धा हा पॅक तुमच्या त्वचेवरती लावू शकता. आता 4 नंबर आहे दही. मुलांना प्रचंड दही खायला आवडतं, परंतु हेच दही जेव्हा त्यांच्या शरीरावरती लावलं जातं तेव्हा त्यांचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. दह्यांमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. हे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करत असतं आणि तो त्वचेला उजळण्यासाठी सुद्धा मदत करतं. दही मुलांच्या नाजूक त्वचेला खोलवर हायड्रेशन देतं आणि ज्यामुळे जी काही ढोपरांवरती आणि कोपांवरती घाण बसलेली आहे तर ती हळूहळू बाहेर काढण्यासाठी दही मदत करत असतं आणि या गुणधर्मामुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि खाजसुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते. यामुळे आपण हे उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या मुलांच्या ढोपरांवरती आणि कोपरांवरती जो काळेकुट्टपणा जमा झालेला आहे तो काढण्यासाठी मदत होणार आहे. तर आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, डिजिटल हेल्पलाईन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जर काही कमेंट्स असतील त्या कमेंटसुद्धा करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.